रिसवाडी संघाने घेतला तो फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिलं आहे जय भैरवनाथ आंबिवली टीमला. मॅच मध्ये कशी होईल सुरुवात ऐकूया रसायन विभागातील मराठीचा युवा बुलंद आवाज आमचे परम मित्र यश मालकर सर यांना. थँक्यू सर. टाइम अलर्ट, क्लॉक सेट 12:59 20 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे आता आहे. इथून मॅचला सुरुवात होते. पहिलाच बॉल बिग बॉल पाहायला मिळाला. बॉलर आहे रिसवाडी टीमचा ओमकार महाडिक. ओमकार महाडिकनं कालची रात्र देखील गाजवली. करता दिवसा देखील चांगला खेळ त्याचा सातत्याने राहिला, परंतु रिसवाडी टीमला अगदी ती मॅच गमवावी लागली. खरं तर तिथून जिंकले असते, कदाचित एका टायटल पर्यंत पोहोचले असते, परंतु ओमकार महाडिक प्रभावित केलंय. त्यासोबत कुणाल नगरकरने देखील प्रभावित केला. याबाबतचा बॉल क्षेत्ररक्षक आहे मिड ऑनला. बॉलला फील्ड केलं 38 सर्कलच्या आतमध्ये आणि एक सिंगल एक्झिक्यूट केली. आता खातं ओपन झालं. श्री गणेशा झाला. जय भैरवनाथ आंबिवली टीमचा खरं 2 धाबा धावफलकावरती लागला गेल्या अद्यापर्यंत. बॅटर आहेत दर्शन आणि त्यांच्यासोबत चिन्मय. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खरं तर या टीम मध्ये खरं तर एक मोठा बॅटर आहे. त्यांचं नाव आहे खरं तर धनंजय. त्यांची ओळख राहिली कारण या टीम मध्ये आपण सातत्यानं पाहत असतो. सध्याच्या घडीला यंग स्टार आहेत. चिन्मयच्या बॅट मधून हा फिरून मारलेला फटका डीप स्क्वेअर लेग लॉंग लेग एरिया मध्ये आलाय. हा चौकार. फलकावरती लागला चिन्मय. आक्रमण खोला टाकला. परफेक्ट यॉर्कर. काय डिलिव्हरी होती. दिस इज नॉट डिलिव्हरी, दिस इज अ डायरेक्ट चॅलेंज टू बॅटर. अगदी आव्हानच होतं बॅटरसाठी. प्रत्युत्तर देण्या इतका वेलच नव्हता चिन्मयकडे. काय गोलंदाजी राहिल्या. ओमकार महाडिक या गोलंदाजाची रिसवाडी टीमच्या बाजूने खेळत असताना पुन्हा एकदा वेगवान सबमरीन डिलिव्हरी आवाज पाहायला मिळाली. इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता, परंतु दूर राहिला बॉल पासून चिन्मय यांना. बॉल सरळ निघून गेला कीपरच्या हातामध्ये. उमेश महाडिक खरं तर कीपरच्या भूमिका काल का प्रतिम झेल टिपले उमेश यांनी आणि आज मात्र खेळ करावा लागेल चांगला. खोला टाकला. परफेक्ट यॉर्कर. आणखीन एक पाहायला मिळाला. बॅटची कडा. बॉल चला पाठीमागे आणि एक सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट केली या बॉलवरती. टीमची टोटल आता 7 या अंकावरती जाऊन पोहोचल्या. 7 धाबा धावफलकावरती आहेत आणि 7 आकडा नक्की जेव्हा स्मरणात येतो. खरं तर भारताला वर्ल्ड कप जिंकण्याचं काम खरं तर त्यांच्या लिडरशिप मध्ये आपण केलं असेल. 3 ICC ट्रॉफी वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये आपण पाहिलं. तब्बल 28 वर्षानंतर तो वर्ल्ड कप खरं तर भारतामध्ये आला होता आणि त्याचं नेतृत्व केलं होतं सर महेंद्रसिंग धोनी यांनी. ते देखील एसटी रक्षकच होते आणि या मैदानाच्या आतमध्ये बऱ्याचशा खेळाडूंचा यश मालकर सर उल्लेख केला, परंतु एसटी रक्षक जे आहेत उमेश महाडिक यांनी काल आपण पाहिलं खरं तर रिसच्या मैदानावरती कमालीचं एसटी रक्षण केलं. 4-5 झेल पकडले, 2-3 रनआउट केले आणि एक चाणाक्ष एसटी रक्षक म्हणून त्यांची आता ओळख आहे. तुम्ही महेंद्रसिंग धोनी यांचा उल्लेख केला म्हणून आपण त्यांचा खेळ देखील चांगला राहिला त्यांचा देखील उल्लेख करूया. हा नक्कीच. परंतु या ठिकाणी या टीमची टोटल 7 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. ओमकार महाडिकनं पॉवर प्लेच्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्यात, परंतु आता बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाला या टीमचा A1 ऑलराऊंडर कुणाल नगरकर. या खेळाडूंना प्रभावित केलंय. अगदी इन्फॉर्म मध्ये असलेला बॅटर कुणाल नगरकर. सातत्यानं परफॉर्मन्स बॉलिंग डिपार्ट असू द्या बॅटिंग डिपार्ट हे चांगला राहिला या खेळाडूचा. आणि आताला देखील इंजरी आहे तरी गावासाठी क्रिकेट मी खेळण्याचा हा ध्येय मनामध्ये ठेवून तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. काय अगदी गोलंदाजी राहिली. पहिल्याच बॉलवरती पुन्हा एकदा बीट केलं. 2 यंगस्टर आहेत. धनंजय जाधव सारखा अजूनही बॅटर मागे आहे. खरं त्यांनी संधी दिल्या. तो यंगस्टर घराण्याचा टीम काम करतोय. कारण या मागचा काळ आपण जर पाहायला गेलं तर खूप मोठं नाव अगदी टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये पटलावरती या जय भैरवनाथ आंबिवली टीमचं देखील होतं, परंतु मधला काल आपण जर पाहायला गेला टीम थोडीशी बॅकफुटला गेली आणि यंग खेळाडू आता घेऊन पुन्हा एकदा ही टीम उतरले मैदानाच्या आतमध्ये. कुणालचा बॉल बॅटची कडा. टॉपेज लागला. बॉल चला फाईन लेगला टिपला झेल आणि संपवला चिन्मय या बॅटरचा खेळ. पहिला धक्का आंबिवली टीमला. रोशन महाडिक हे खूप मोठं नाव आहे आणि विकेट हॅट्रिक साठी त्यांच्या माध्यमातून
3,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. एक कडबट शिवसैनिक आणि त्यासोबतच रॉयल म्हणजे राजा आणि मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस रोशन महाडिक यांच्या माध्यमातून लगातार 3 विकेटसाठी 3,000 रुपयाचा पारितोषिक आहे. रोशनजी महाडिक यांना देखील विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. न्यू बॅटर दाखल झाले. टाइम अलर्ट आहे 12:59 पहिला बॉल डिलिव्हर झाला होता. इथून 5 मिनिटं झालीत. कुणाल नगरकर मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये. खाली क्षेत्र होतं परंतु या ठिकाणी डबलचा प्रयत्न आहे आणि 2 धावा बॉल वरती कंप्लीट केलात. न्यू बॅटर दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. सुयश त्याने 2 धावसंख्याच्या मदतीनं खाता ओपन केलाय स्वतःचा इंडिव्हिज्युअल. हा टीमची टोटल जाऊन पोहोचले आता 9 धावा धावफलकावरती. 9 रन्स ऑन बोर्ड. आयवा कॅच आपण जर पाहायला गेलं जे आयोजक आहे स्वयंसेवक त्यांच्यासाठी ही मुभा असणार आहे. खेळाडू सोडून अगदी आपण पाहिलं जे प्रेक्षक आहेत ना दर्दी प्रेक्षक त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी. आयवा कॅच पकडा आणि सरप्राईज गिफ्ट करता मिलवा करता तुमचं चिठ्ठीमध्ये नाव लिहिलं जाईल आणि त्यानंतर लकी ड्रॉ आपल्याला पाहायला मिळेल आणि या स्पर्धेच्या माध्यमातून हे विशेष आकर्षण राहिले या स्पर्धेचं कारण प्रेक्षकांसाठी देखील पारितोषिक आपण पाहतोय. सरप्राईज गिफ्ट असेल आयवा कॅच साठी. परंतु यावेळेस मॅच मध्ये जाऊया पुन्हा कुणाल नगरकरला आपण ऑन स्क्रीन वरती पाहतोय ज्याने आतापर्यंत 2 धावा खर्च केले. 4 बॉल्स मध्ये 1 विकेट संपादन केले चिन्मयची आणि अद्याप शांत ठेवलाय. शांत क्रिकेट सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. तुम्ही फुटवर्कचा वापर केला नाहीत ना तर बॉल तुमच्या बॅटवरती येणारच नाही. हे क्रिकेटचा तंत्र आणि मंत्र आहे. परंतु यावेळेस खडेकडे स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न फसलाय. या बॅटरकडे एक्सपिरियन्स कमी आहे त्यामुळे आपण जर पाहायला गेला तो देखील प्रेशराइज होऊन बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये साकारतो. ही बॉडी लँग्वेज सांगून जाते की प्रेशर त्याच्यावरती देखील आहे. परंतु प्रेशर मध्ये जो राईज होतो तोच करा खेळाडू. यावेळेस दांडू गुल केल्या. यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट हे सांगताना कुणाल नगरकरनं दांड्या वाकवल्यात मी तर म्हणेन आणि मोठा झटका दिला आणखीन एक जय भैरवनाथ आंबिवली या टीमला. दोन विकेट डाऊन झाल्यात परंतु हे षटक आपण पाहिलं ना कुणाल नगरकर व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स बाय कुणाल नगरकर. 2 धावा त्यानं खर्च केल्या आणि 2 मोठ्या विकेट त्याने संपादन केल्या. याच ठिकाणी आपल्याला आगमन होताना देखील पाहायला मिळतंय. अर्थातच एक कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ज्यांची ओळख राहिली उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे. त्याच्याच बरोबरीने क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे एक प्रामाणिक व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये खरं तर दानशूर दाते त्यांच्या माध्यमातून नेहमी मदत केली जाते. ते आमचे रोशन महाडिक साहेब देखील या ठिकाणी आहेत. मी रोशन महाडिक साहेबांना पण विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. आयोजकांच्या माध्यमातून मात्र आपल्याला आमंत्रण आहे की आपण या. त्याच्याच बरोबरीने सन्माननीय आमचे कल्पेश भाई कदम यांना देखील विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती यावं. आपलं देखील स्वागत असेल. न्यू बॅटर दाखल झाले तर मैदानाच्या आतमध्ये संदीप जाधव लास्ट एंड वरती आपण त्यांना पाहतोय. दर्शन अजून मैदानाच्या आतमध्ये आहे. दर्शनकडे खूप सारी क्षमता आहे कारण MPPL जी स्पर्धा पार पडते त्याच्यामध्ये चांगला खेळ त्याचा राहिलाय दरवर्षी आणि तोच खेळाडू दर्शन आपण त्या स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. टीमची टोटल 9. संदेश महाडिक. तिसरा षटक संदेशचा खराब बॉल आहे. पंचांचा नोचा सिग्नल आला आणि नक्कीच नेक्स्ट बॉल वरती फ्री हिट असेल सुवर्ण संधी असेल परंतु 1 धावा या बॉल वरती मिळाली जाईल नोच्या स्वरूपात. आपण पाहू शकतो वेस्ट ऑफ द हाईट ओव्हर द हाईट यावेळेस बॉल पाहायला मिळाली आणि हा नो बॉलचा इशारा पंचांचा आला आणि टीमचे टोटल 10 वरती जाऊन पोहोचले. इथून सुरुवात करावी लागेल कारण संघर्ष हा सगळ्यांचाच वाटेला असतो. देव त्यांना संधी देतो ज्यांच्यामध्ये संघर्ष करण्याची धमक असते त्यामुळे इथून संघर्ष करावा लागेल आंबिवली टीमला. फ्रीटचा बॉल सर बॅटनं फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु जजमेंट चुकलंय. बॉल डायव्हर्ट झाला आणि बॉल गेला क्षेत्ररक्षकाच्या वरून 1 बाउन्स सीमा पार आला या बॉलवरती चौकार. टोटल 14 परंतु सी पूलला खरं तर आपण सुरुवात करणार आहोत. सी गटाला तदनंतर पहिली मॅच असेल सी गटातील स्वर्ग असेल नंदू 11 सावंडोली आणि त्यांच्या अगेन्स्ट मनीष इलेवन कांबे. टीम कॅप्टन आपण इनिंग संपल आपण टॉस साठी या परंतु या बसचा बॉल परफेक्ट इन द गॅप. अंपायर सिग्नल येईल जरूर या बॉलवरती धावा किती असेल
चौकार अंपा सिग्नल आलाय की या बॉलवरती असेल चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आले आहेत. आता अगदी खेळ बदलायला सुरुवात झाली आहे. खेळ बदलला मी ते म्हणेन रोष अगदी दर्शन. त्यामुळे 2 चौकार टीमची टोटल पोहोचवली 18 वरती. नेक्स्ट मॅच असेल सी गटातील सी नंदू प्रतीक 11 चावंडोली त्यांच्या विरोधात मनीष 11 कांबे. टीमच्या कॅप्टनला विनंती असे इनिंग संपेल. इनिंग संपेल आपण टॉस साठी या. स्वर्गवासी नंदू 11 चावंडोली आणि त्यांच्या विरोधात मनीष 11 कांबे 2 कॅप्टन. जशी इनिंग संपेल आपण टॉस साठी या. आधी आपण पाहिलं आंबेली टीम उपस्थित नव्हती तर आपण रिसवाडी टीमला अगदी टॉस विन दिला होता कारण कॅप्टन वेल्लेमध्ये उपस्थित होता. परंतु आपण या दोन्ही कॅप्टन जशी इनिंग संपेल. परंतु या चित्रषटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. संदेश महाडिक बॉलिंग ट्रॅक वरती राईट ओव्हर द विकेट न तयार. वेगवान स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु सब्बर एंडेलो यावेळेस पाहायला मिळाली. परफेक्ट लेंथ वरती परफेक्ट लेंथ ब्रिलियंट पेस या बॉल वरती पाहायला मिळाला आणि हा डॉट बॉल पाहायला मिळाला. हा टीमची टोटल आता स्थिरावली गेली आहे ती 18 वरती. 2 चौकार जरूर आलेत परंतु तदनंतर खेळाडूंना ओळखायला पाहिजे होता की चांगला टेम्परामेंटने तो बॅटिंग करत होता. परंतु प्रेझेन्स ऑफ माइंड महत्वाचा भाग आहे क्रिकेटमध्ये. अगदी मोठ्या फटक्यानंतर तुम्हाला सिंगल डबल रोटेशन चालू ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु यावेळेस डॉट बॉल आले 2 सलगचे. यावेळेसचा बॉल त्याने मागचा दार उघडा ठेवला आणि मागच्या दारातूनच चोरी झाली. विकेट डाऊन. आणखीन एक मोठा झटका दर्शनच्या स्वरूपात बसेल जय भैरवनाथ आंबिवली टीमला. टॉस करूया पण त्याआधी स्वर्गवासी नंदू 11 चावंडोली टीमच्या कॅप्टनला विनंती आपण देखील रिपोर्टिंग करा. जशी इनिंग संपेल आपण टॉस कडे जाणार आहोत. परंतु तिसरे षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. काय बॉलिंग केली आहे. सुरुवात खराब राहिली संदेश महाडिकची. तदनंतर कमबॅक केलं कारण पहिला बॉल नो पाहिला तदनंतर 2 चौकार देखील पाहिले. तदनंतर डॉट बॉल 2 आले आणि त्या डॉट बॉलचं रूपांतर विकेटमध्ये पाहायला मिळालं. महेश आलेत आणि पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला दाखवला बाहेरचा रस्ता. ऑन द स्पॉट बिग शॉट ठोकलाय षटकार. बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय प्रतीक नलावडे. वेगवान गोलंदाज दाखल झाला. टीमचा कॅप्टन देखील आहे आणि तो प्रतीक दाखल झाला शेवटच्या षटकासाठी. त्याच्या समोर आहे महेश. दरम्यान या ठिकाणी आपल्याला पाहुण्यांचं आगमन होताना पाहायला मिळत आहे. आयडमेत्सू कंपनीचे ऍडमिन मॅनेजर सन्माननीय गोपाळ सुरवसे सर यांचं या ठिकाणी आगमन होतं. त्यांना विनंती आहे की व्यासपीठावरती आपण यावं. स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत केलं जाईल. आयडमेत्सू कंपनीचे ऍडमिन मॅनेजर सन्माननीय गोपाळ सुरवसे सर आपलं मनपूर्वक स्वागत. आपण व्यासपीठावरती या. वेलकम असेल. आलेल्या सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं सहर्ष स्वागत करूया. परंतु इथे धनंजय जाधव खरं तर लेट पोहोचले. टीमचा खरं तर टीममध्ये ते नव्हते परंतु बॅटिंग ऑर्डरमध्ये ते पाहायला मिळाले नाहीये अद्यापपर्यंत तरी. टीमची टोटल आता पोहोचले ती 26 वरती. माफ करा 25 धावा फलकावरती आहेत. 25 लॉस ऑफ 3 विकेट. जय भैरवनाथ आंबिवली टीम 25 वरती 3 विकेट गमावल्यात. थोडीशी नाजूक परिस्थिती आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची. परंतु इथून आक्रमण झालं. इथून 2-3 मोठे फटके आले. चांगलं टोटल सेट केलं ना फायटिंग टोटल तर नक्कीच आंबिवली टीमकडे गोलंदाज चांगले आहेत. चला टीम कॅप्टन स्वर्गवासी नंदू 11 चावंडोळी टीमचा कॅप्टन
त्यावरचा बॉल आपण पाहतो गॅप मध्ये, गॅप शोधला बॅटरनं आणि आला हा संघर्षमय चौकार बॅटर करणच्या बॅटमधून. मान्यवरांच्या आणि स्वागत असेल देखील, परंतु 2 बॉल्स मध्ये फेस केले त्याने 10 धावा अगदी इंडिव्हिज्युअल केल्यात. कारण आपण त्यांना पाहतो स्ट्राईक वरती टीमची टोटल 29 वरती जाऊन पोहोचल्या. प्रत्येक नल्लाड्यावरती आक्रमण पाहायला मिळालं, परंतु यावर बीट केलं. खराब क्षेत्ररक्षण, खराब एफर्ट्स होते. बॉल चालला लॉंग स्टॉपला, आउटफील्ड आहे फास्ट. या मैदानाचा रेकॉर्ड राहिला आणि बॉल चालला सीमारेषा पार आलेला हा नशिबाचा चौकार आंबिवली टीमसाठी. तेहतीस धावा फलकावरती लागल्या. शेवटचा षटक सुरू आहे. प्रतीक नलावडेच्या अगदी हातामधून बॉल जेव्हा अगदी डिलिव्हर होतो ना, तेव्हा कधी वेगवान, कधी अगदी फिरंगर रोल केले जातो त्या बॉलवरती आणि व्हेरिएशन पाहायला मिळालंय प्रत्येकच्या षटकामध्ये. अद्यापर्यंत प्रत्येकनं अगदी 4 चेंडू फेकलेत, 9 धावा त्यानं खर्च केल्यात. पुढे सरसावून स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये रोखण्याचा प्रयत्न. कॉटन बॉलचा चान्स गमावला. हा कठीण असतं कारण खूप डिफिकल्ट असतं तो त्याच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलवरती नजर ठेवून कॅच गॅदर करणं. या सर्व गोष्टी आपण पाहताना या बॉलवरती त्याच्याकडे 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या. टीमची टोटल जाऊन पोहोचली आता 35. एक फायटिंग टोटल कडे वाटचाल करते आंबिवली टीम. जशी इनिंग संपेल तसा टॉस लगेच केला जाईल. स्वर्गवासी मनीष इलेवन कांबे आणि त्यांच्या विरोधात स्वर्गवासी नंदू इलेवन चामुंडोली टीमच्या दरम्यान. हाफ ट्रॅकर बॉल, बॅटचे टॉपेज लागले. क्षेत्ररक्षक फाईन लेगचा बीट झाला आणि बॉल चालला पुन्हा एकदा पाठीमागे साइड स्क्रीनच्या बाजूला. हा बॉल चाललाय सीमारेषा पार, आउट ऑफ द रोप आलाय चौकार. शेवटच्या बॉलवरती टीम आंबिवली जाऊन पोहोचले. ती 39 वरती फायटिंग टोटल त्यांनी उभारलाय. परंतु आता सेकंड इनिंग मध्ये आई टाकेदेवी रिसवाडी टीमला करायचा 24 बॉल आणि 40चा पाठलाग. त्याआधी जाऊया टॉस कडे. टॉस केला जाईल. एका बाजूला असेल स्वर्गवासी नंदू इलेवन चामुंडोली आणि त्यांच्या विरोधात स्वर्गवासी मनीष इलेवन कांबे टीम कॅप्टन. दोन्ही या टॉस बॉक्स मध्ये आणि टॉस या ठिकाणी केला जाईल. टॉस करण्याची विनंती मी करतोय. नुकतंच ज्यांचं आगमन आपल्याला व्यासपीठावरती होताना पाहायला मिळालं, आयडमेत्सू कंपनीचे ॲडमिन मॅनेजर सन्माननीय गोपाळ सुरवसे सरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते मात्र आपण पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी करायचा आहे. एका बाजूला संघ असेल स्वर्गीय नंदू इलेवन चामुंडोली आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय मनीष इलेवन कांबे. या दोन्ही टीम दरम्यान मात्र ते बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या गोपाळ सुरवसे सर यांच्या शुभ हस्ते मात्र आपण टॉस करतोय. टॉस या ठिकाणी होईल, परंतु टार्गेट आहे आता 40 धावसंख्येचं सेकंड इनिंग मध्ये. ते म्हणजे आई टाकेदेवी रिसवाडी या संघाच्या समोर टॉस केला जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. हेड अँड टेल कॉल असेल. टेल इज कॉल अँड इट्स हेड. टॉस जिंकला आहे स्वर्गवासी नंदू इलेवन चामुंडोली टीमला. शुभम फिल्डिंगचा निर्णय लगेच घेतला. येस थँक्यू. शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपण पाहतो प्रमुख उपस्थितांची लाभली. खरं तर आयडमिस्टू कंपनीचे ऍडमिन मॅनेजर सन्माननीय गोपालजी सुरवसे साहेब यांचा शुभ सन्मान केला जाईल. अगदी व्हीआयपी डाईज मध्ये आपण पाहू शकतो हे अगदी मान्यवर गोपाळ सुरवसे साहेब आणि यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून. अतिथी देव भव, गेस्ट इज गॉड म्हटलं जातं आणि साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मायाची उपदार शाल, प्रेमाचं आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची स्मृतिचषकाची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन साहेबांना सन्मानित केलं जात आहे. शुभ सन्मान या ठिकाणी पार पडतोय. आमचे ऍडव्होकेट जितेंद्र जाधव यांच्या शुभ असते आणि साहेबांचा देखील आभार असेल. परंतु इथून प्रवास करायचा आहे तो 40 धावसंख्येचा पाठलाग करायचा. नेक्स्ट मॅच सी गटाला यानंतर सुरुवात होईल. स्वर्गवासी नंदू इलेवन चामुंडोली त्यांच्या विरोधात स्वर्गवासी मनीष इलेवन कांबे. टॉस जिंकलाय टीम कॅप्टन चामुंडोली शुभम पवार आणि फिल्डिंगचा त्यांना निर्णय घेतला. जशी मॅच संपेल ना
चला बॅटर पाठवा लगेच मैदानाच्या आतमध्ये. चला रिसवाडी टीम बॅटर पाठवा पहिलेचं बंधन आहे व डे नाईट फॉर्म्युलर मॅचेस आहेत त्यामुळे आपण लगेच आंबिवली टीम आपण फील्ड सजवून घ्या लगेच. चला बॅटर पाठवा कुणाल लगेच बॅटर पाठवा मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग पेअर परतलं अगदी एंटर केलंय परंतु फील्ड सेटअप करून घ्या आंबिवली टीम लगेच मॅचला सुरुवात. तिथे पाठलाग करायचा असेल अगदी 24 बॉल आणि 40 धावसंख्येचा कॉम्बॉक्स मध्ये होईल चेंजेस आणि ऐकूयात आपण आमचे परम मित्र पानाजी मनोरे यांना. बहुत बहुत शुक्रिया यश मालकर सर. तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का और सभी क्रिकेट खिलाड़ियों का स्वर्गीय नंदू प्रतीक मेमोरियल ट्रॉफी 2026 बहुत ही बढ़िया प्रतियोगिता, बहुत ही बढ़िया आयोजन किया है स्वर्गीय नंदू एंड प्रतीक 11 कराड़े बुद्रुक इस टीम ने इस प्रतियोगिता का. और कराड़े बुद्रुक के सारे जो ग्रामस्थ है जिन्होंने इस टूर्नामेंट को सपोर्ट भी बहुत किया है और उसकी वजह से डे नाइट फॉर्मेट में इस प्रतियोगिता को आप इस अमर क्रीड़ा मंडल कासब के खूबसूरत मैदान के ऊपर एंजॉय कर रही है. हालांकि डी ग्रुप की हमने शुरुआत की थी. डी ग्रुप में पहले राउंड का आखिरी मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ जय भैरवनाथ अम्बेवली के सामने आई टाके देवी रिसवाड़ी. पहली पारी में बैटिंग करने का आमंत्रण दिया था जय भैरवनाथ अम्बेवली को. रन संख्या बनी 39, 39 रन, 24 गेंदे, 40 रनों का पीछा करना है आई टाके देवी रिसवाड़ी को. सलामी बल्लेबाजों की जोड़ी मैदान के अंदर आपको दाखिल होते हुए नजर आएगी. कुणाल नगरकर के साथ संदेश महाड़िक ये जोड़ी है मैदान के अंदर. तो P1 की पहले ओवर की आप शुरुआत करेंगे. बॉलिंग ट्रैक के ऊपर गेंदबाज चिन्मय. लेट्स प्ले गेम ऑन करेंगे. पहली गेंद के ऊपर स्लॉट वाली गेंद थी एकदम बल्ले के
निर्णय आलाय चौकाराचा आणि त्यामुळे चला व्यासपीठावरती थोडीशी शांतता ठेवायची प्लीज. हा चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे, बीट झालं तिथे. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. विकेट किपर यांच्या हातामध्ये निर्धाव चेंडू मात्र जाताना आपल्याला पाहायला मिळतो है. डॉट गेंद आपको आखिरी गेंद के ऊपर आती हुई नजर आएगी और इसी डॉट गेंद के साथ P1 का पहला ओवर जो यहाँ से आपको समाप्त होता हुआ नजर आएगा. टीम की रन संख्या बनी है 8 रन. स्कोर कार्ड के ऊपर पीछा करना है 40 का. गेंदें बचेंगी 18 और जीतने के लिए अभी भी जरूरत होगी 32 रनों की और जरूरत है आने वाले 3 ओवर में. यस बघा आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला सूचना येत आहेत की 12व्या खेळाडूच्या व्यतिरिक्त कोणीच खरं तर समालोचन कक्षामध्ये येऊ शकत नाही आहेत. त्यामुळे आपण याच्याकडे देखील लक्ष द्यावं कारण आयोजकांच्या माध्यमातून त्या सूचना आहेत. त्यामुळे आयोजकांनी जे सांगितलंय ते आपल्याला त्याचं पालन करावंच लागेल. त्यामुळे 12व्या खेळाडूच्या व्यतिरिक्त कोणच समालोचन कक्षामध्ये येऊ शकत नाही अन्यथा त्या टीमला पेनल्टी आहे असं आयोजकांनी सांगितलंय. तो मैदान के अंदर चलते हैं जहां पर गेंदें होंगी 18 बनाने है 32 रन. 2 बल्लेबाज मैदान के अंदर रन बनाने की जिम्मेदारी को अपने कंधों पर लेकर तैयार जरूर है लेकिन गेंदबाजी में परिवर्तन भी किया. दूसरे ओवर की जिम्मेदारी को लेकर धनंजय बॉलिंग ट्रैक के ऊपर आपको आते हुए नजर आएंगे. शुरुआत करेंगे. पहली गेंद फुल टॉस थी. डीप मिड विकेट पर खिलाड़ी है. कैच छूटा. खराब प्रदर्शन. आसान सा कैच था ये. पकड़ोगे कैच तो जीतोगे मैच. ये हमेशा कहा जाता है. इजी लेने गए और इजी लेने के चक्कर में ये कैच ड्रॉप हुआ. जीवन दान मिला बल्लेबाज को. दोबारा से मिलेगा मौका. लक फैक्टर. बल्लेबाज संदेश माड़िक का साथ देता हुआ नजर आएगा. सिंगल रन मैदान के अंदर यहां से दौड़कर कंप्लीट जरूर हुई है. 1 रन यहां से कंप्लीट की जाएगी. सिंगल डबल का रोल भी इंपॉर्टेंट क्रिकेट में. यहां पर ऑन साइड पर लॉफ किया. डीप में खिलाड़ी मौजूद जरूर है. नो मैन स्टैंड देयर. गेंद टप्पा पड़ने के बाद काटा बदलते हुए नसीब खराब तो क्या करेंगे अशोक सराफ और यहां पर 4 रन. अक्रॉस द लाइन शफल हुए थे. इस बार भी क्रॉस पैटेड शॉट लगाने की कोशिश थी. गेंद सीधा शरीर से टकराती हुई आपको नजर आएगी. अंपायर का लेग बाइस का सिग्नल हमारी तरफ जरूर आया. एक सिंगल रन मैदान के अंदर होगा कंप्लीट और इसी 1 रन के साथ टीम की रन संख्या 14 रन आपको स्कोर कार्ड पर बनती हुई नजर आएगी. समीकरण आपको यहां से फिर एक बार बदलता हुआ दिखाई देगा. गेंदें बचेंगी अब टोटल 15 और 15 गेंदों में जीतने के लिए 26 रनों की और जरूरत मैदान के अंदर है. 15 गेंदे 26 रन का ये समीकरण. यहां से लॉफ किया है. बढ़िया स्ट्रोक था. गेंद गैप में है. मरीन ड्राइव से खूबसूरत ये लॉफ्टेड ऑफ ड्राइव. संदेश माड़िक का कैच छोड़ा. आपने मैच छोड़ा है. 4 रन. ट्रैकर बॉल थी. पुल शॉट हम पुल करना चाहते हैं. बल्ले के ऊपरी हिस्से से गेंद टकराएगी अलोंग द कार्पेट से मिड विकेट जोन पर. बॉल को अपने ट्रैवल होते हुए देखा. तब तक 2 रन मैदान के अंदर दौड़कर कंप्लीट भी किए जाएंगे. इसी वजह से कहती है
एवरी अपॉर्चुनिटी इज वेरी मच इंपॉर्टेंट इन क्रिकेट गेम। अगर संदेश महाडिक का कैच आपने लिया होता, वो विकेट आपको मिला होता, तो शायद ये रन बच सकते थे, लेकिन वैसा हुआ नहीं है। कैच छोड़ा तो मैच छोड़ने पर ये खिलाड़ी आपको मजबूर कराएगा। 2 रन मैदान के अंदर यहां से कंप्लीट हुए। 20 रन टीम की रन संख्या। यहाँ पर गेंद आउटसाइड टॉप स्टंप लीव किया बॉल को, अंपायर का व्हाइट बॉल का सिग्नल। गरीबी में आटा गीला, पहले ही रन कम है और इसमें वाइड बॉल आपकी टीम के लिए खतरे की घंटी बन सकती है। लाइन रन की कंसिस्टेंसी को मेंटेन करना एज एन बॉलर बहुत जरूरी। दूसरी ओवर के लिए धनंजय बॉलिंग ट्रैक पर। महंगा ओवर साबित हुआ है अभी तक। 5 गेंदें इस ओवर में आपको जरूर देखने को मिली है। 12 रन खर्च किए जा चुके अभी तक इस गेंदबाज के द्वारा। 1 बॉल स्टिल रिमेनिंग इन द सेकेंड ओवर, इन द सेकेंड इनिंग। दूसरी पारी की दूसरी ओवर में एक गेंद आपको बचती हुई नजर आएगी। रन संख्या बनी है 21, गेंदें बचेंगी 13। जीतने के लिए 19 रनों की जरूरत मैदान के अंदर। 13 बॉल 19 रन रिक्वायर्ड। पल्ला घूमा, कनेक्शन नहीं। डॉट गेंद की समाप्ति होते हुए बीट किया बल्लेबाज को। डॉट गेंद पर नंबर होता है 0 एंड सिंगल 0 डज नॉट हैव एनी काइंड ऑफ वैल्यू। रन संख्या बनी है 2 ओवर के बाद 21 रन, लॉस ऑफ 1 विकेट। समीकरण बनेगा 12 गेंदे 19 की जरूरत। तत्पूर्वी खरं तर आपण पाहुण्यांच्या सन्मानाकडे वळतोय। सन्माननीय काशीनाथ बोंबले साहेब या ठिकाणी आहेत। त्यांना विनंती करतो की काशीनाथ साहेब आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या। त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। प्रत्येक पाहुण्याला मान सन्मान देणं हे आपलं कर्तव्य आहे। काशीनाथ बोंबले साहेब ज्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र आपण सन्मान करतोय। प्रत्येकाचं मान सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे। अतिथी देव भव मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक झाला आणि तत्पूर्वी पाहुण्यांचा सन्मान केला जाईल। काशीनाथ बोंबले साहेबांचा सन्मान होतोय। तदनंतर सन्माननीय पंकज पाटील साहेब यांचा देखील सन्मान केला जाईल। मी पंकज पाटील साहेबांना देखील विनंती करतोय की आपण देखील आपला सन्मान स्वीकारण्यासाठी लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या। सुरेश घोडिवले आणि रवींद्र शिंगडे दोन्ही साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हावं। पंकज पाटील यांचा सन्मान आहे। पंकजजी पाटील आपला सन्मान लगेच घ्यायचा आहे प्लीज। खरं तर सगळे आपल्याला प्लेइंग 11 मध्ये इन ऍक्शन मध्ये स्वर्गीय नंदू 11 चावंडोली या टीम मध्ये दिसणार आहेत आणि त्यांचा आपण सन्मान या ठिकाणी करून घेतोय। 12 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज आहे। पंकज पाटील यांचा सन्मान। तदनंतर प्रफुल्ल कोंडिलकर आपण लगेच ज्यांची नावं घेतो त्यांनी पटापट या। प्रफुल्लजी कोंडिलकर। चलिए मुकाबले की शुरुआत की जाएगी। 12 गेंदे 19 की जरूरत। कवर ड्राइव लगाना चाहती है, बाहरी किनारा, भाग्य का सहारा मिलेगा। डीप थर्ड मैन पर गेंद ट्रेवल। 2 रन यहां से कंप्लीट किए जाएंगे। 1 शॉट, यस अंपायर का सिग्नल आएगा 1 रन शॉट का। 1 शॉट का सिग्नल आया। देखिए लाइन क्रॉस करना बहुत जरूरी है। अगर आप लाइन क्रॉस नहीं करते तो वो रन काउंट नहीं की जाएगी। लाइन पर बैट नहीं होनी चाहिए, लाइन के पार बैट होनी चाहिए। यस, लाइन को क्रॉस करना जरूरी। उसी वजह से अंपायर ने 1 शॉट का सिग्नल दिया, 1 रन मिला। यहाँ पर फिर एक बार वो डिफ्लेक्शन आएगा शरीर के साथ। एक और सिंगल रन मैदान के अंदर कंप्लीट होती हुई आपको नजर आएगी। दोपहर का सत्र शुरू है। 12 गेंदे 19 की जरूरत थी। 2 गेंदों पर 2 सिंगल आए, यानी समीकरण बदलता हुआ। गेंदे बचेंगी 10। 17 रनों की जरूरत मैदान के अंदर आपको नजर आएगी। 10 गेंदे 17 रनों की मैदान के अंदर जरूरत। 17 पर होता है खतरा, लेकिन खतरों का बनना पड़ेगा खिलाड़ी। यही है मौका, लगाओ चौका। करोगे अच्छा काम तो होगा बड़ा नाम, हमेशा कहती है। एवरी स्टेज इज नॉकआउट स्टेज, हमेशा कहा जाता है। करो नहीं तो मरो, अभी नहीं तो कभी नहीं। 10 में 17 तीसरे ओवर की जिम्मेदारी को लेकर मच्छिंद्र बॉलिंग ट्रैक पर आई है। मच्छिंद्र यानी एक अनुभवी गेंदबाज है। 40 प्लस हो सकती है, बिल्कुल। अंपायर की उंगली आएगी आसमान पर, विकेट आपको जाता हुआ नजर आएगा। अनुभव सबसे खतरनाक हथियार होता है। मच्छिंद्र ने पवेलियन का रास्ता दिखाया संदेश माडिक को। दूसरा झटका। झटपट पटा
हजार एक तो आया है, मतलब और दो अगर आते हैं बैक टू बैक 1000 का इनाम मच्छिंद्रों को दिया जाएगा। नंबर 4 पर न्यू बैटर ओमकार महाडिक मैदान के अंदर आपको इन होते हुए नजर आएंगे। गेंदे अब 9 बची है और जीतने के लिए आपको 17 रन बनानी है। 9 बॉल 17 रन, दैट इज द इक्वेशन टू विन फॉर टीम आई टाके देवी रिसवाड़ी। पल्ला घुमाया, बढ़िया स्ट्रोक था, चाबुक शॉट है ये, डीप लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी, दूसरा रन रिस्की हो सकता है, 2 रन भी पूरे किए जाएंगे। तीसरे रन के लिए ओवर थ्रो हुआ, 3 रन आपके टीम ने गंवाई है। खराब फील्डिंग, वेरी लो स्टैंडर्ड ऑफ फील्डिंग जिसको मेंटेन करते हुए जय भैरवनाथ अंबेवली। एक रन की कीमत जीत और हार के बीच के भाव के बराबर होती है। हर एक रन आपको बचाना पड़ता है, फील्डिंग में आपको अच्छा योगदान देना पड़ता है। बैटिंग बॉलिंग इज ओके, बट फील्डिंग एक ऐसा डिपार्टमेंट है जो खेल को कभी भी पलट सकता है। 1 रन था, 3 रन मिले, भाग्य का साथ मिलता हुआ रिसवाड़ी टीम को। रन संख्या बनेगी स्कोर कार्ड पर 26 रन स्कोर कार्ड पर बनी है। समीकरण फिर एक बार आपको यहां से बदलता हुआ नजर आएगा। गेंदें बचेंगी 8 और जीतने के लिए 14 यानी 14 रनों की जरूरत होगी। 8 बॉल 14 रन। यहां से भी मनोज का बल्ला घूमा, बड़े हिट में नाकामयाबी, बार बार टाइमिंग नहीं बिठा पा रही है। ओमकार माड़िक को वो रिस्पॉन्सिबिलिटी उठानी पड़ेगी। कल की डे नाइट प्रतियोगिता आई एक्विरा क्रिकेट क्लब लोधेवली कैलाशवासी अनंता पांडुरंग ठाकुर मेमोरियल ट्रॉफी टाटा पावर रीस के मैदान पर आई टाके देवी रिसवाड़ी 2 मैच जीती। आखिरी मैच में भार्गवी 11 कांडोली के सामने हार का सामना करना पड़ा था, लेकिन यहाँ पर बुलंद हौसलों के साथ ये आई है। ओमकार माड़िक 12 गेंदे 44 रन की वो शानदार पारी कल के दिन में इस खिलाड़ी की आपको याद आती है। आज वैसी पारी खेलने की जरूरत अपनी टीम के लिए। नो बॉल का सिग्नल बिल्कुल आएगा, ओवर द वेस्ट, बीमर की नो बॉल। गलती क्रिकेट में नहीं चलती और गलती को माफी नहीं मिलती, ये हमेशा कहती है। गलती कर दी, 1+1 2 रन इस गेंद के ऊपर आपको काउंट होते हुए बिल्कुल नजर आएंगे। 2 रन यहां से काउंट जरूर किए गए, 2 के साथ टीम की रन संख्या आपको जरूर आगे बढ़ते हुए नजर आएगी। 29 रन स्कोर कार्ड के ऊपर बनी है। समीकरण अब आपको यहां से बदलता हुआ नजर आएगा। गेंदी अब भी इस ओवर की बची है टोटल 7 और आने वाली 7 गेंदों पर 11 रनों की जरूरत। फ्रीड बॉल है ये, फ्रीड बॉल मनोज के लिए। कदमों का इस्तेमाल किया, डांसिंग डाउन द ग्राउंड। मोबाइल का नेटवर्क, क्रिकेट का फुटवर्क बहुत जरूरी। डीप लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी, 1 रन पूरा, दूसरे रन की कोशिश, दूसरे रन की कोशिश में आपको ये दुक्का पूरा होता हुआ नजर आएगा। बाय दिस 2 रन दिस इज द एंड ऑफ द 3rd ओवर। टीम की रन संख्या बनेगी स्कोर कार्ड पर 31। तीन ओवर का खेल हुआ, रन संख्या बनी है 31। 31 रन स्कोर कार्ड के ऊपर 2 विकेटों के नुकसान पर। आने वाली 6 गेंदे 9 रनों की जरूरत जीतने के लिए होगी आई टाके देवी रिसवाड़ी टीम को। 6 बॉल 9 रन्स टू विन फॉर टीम आई टाके देवी रिसवाड़ी। इफ यू वांट टू बी फाइन यू हैव टू स्कोर 9, जो आपको यहां से बनानी है। 6 गेंदे 9 रन का समीकरण। ओमकार माड़िक जब तक मैदान के अंदर है जीत की उम्मीद कायम है ये बैटिंग करते हुए टीम रिसवाड़ी के लिए। लेकिन अगर जीतना है जय भैरवनाथ अंबेवली को, गेंदबाजी धारदार करनी पड़ेगी। पहली गेंद पर ये तड़ाका आया, एक फाइट, वातावरण टाइट, तड़क फड़क बेधड़क। ओमकार माड़िक सबसे कड़क, मैदान के बाहर 6 रन। गेंदें बचेंगी अब 5 और जीतने के लिए 3 रनों की जरूरत होगी टीम रिसवाड़ी को। मैंने बताया था जब तक ओमकार माड़िक है तब तक मुकाबला बिल्कुल जीवित है। पहली गेंद के ऊपर 6 आए, मुकाबले की जान को और मुकाबले की हवा को निकालने का काम किया ओमकार माड़िक ने।
5 गेंदे 3 रन, मिस टाइमिंग स्ट्रोक हुआ ये, लेकिन 1 रन यहां से कंप्लीट दौड़कर बिल्कुल किया जाएगा। टीम का टोटल बना 38 रन स्कोर कार्ड के ऊपर। गेंदे बचेंगी 4, रन संख्या बनानी है मात्र 2। पूरी तरीके से टाके देवी रिसवाड़ी के हाथों पर ये मुकाबला आपको यहां से नजर आएगा, जहां पर गेंदे बची है 4, रन बनानी है मात्र 2। गेंदबाज अगर इक्का तो डॉट गेंदे डालता है, बल्लेबाज के ऊपर दबाव बनेगा, मुकाबले में कमबैक करने का मौका मिलेगा जय भैरवनाथ अंबेली को। कोशिश करनी पड़ेगी, यहाँ से आपको अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी। जब हौसला बना लिया ऊंची उड़ान का तो कद क्या नापना आसमान का, हमेशा कहती है। हल्के हाथों से चिप शॉट किया, दिशा दिखाई, टच एंड पुश वाला गेम प्ले, 1 रन पूरा किया।